हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। तर येस, मी आता आलेली आहे ऑफिसमधून आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं जे रुटीन काम आहे डेलीचं। आज आहे मंगळवार, 25 तारीख आहे। तर आता मी आली ऑफिसवरून, वाजले संध्याकाळचे 6:15 साडेसहा झाले। तर चला आपण बघूया की आज काय काय संध्याकाळचं आपलं काय काय रुटीन आहे, आपण काय काय करणार आहोत आणि काय काय करतो। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुमच्यासोबत अजून काय काय आजची माझी रुटीनची कामं वगैरे ऑफिसवरून आल्यावर काय काय असतं माझं, तर ते मी शेअर करते। मी सकाळचं मॉर्निंगचं आणि बाकीचं रुटीन शेअर करत नाही का, तर मी सकाळी गडबडीत असते, ऑफिसला जायच्या गडबडीत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि माझी झोपलेली असते मेन म्हणजे, तर मी डिस्टर्ब नाही करू शकत। त्यामुळे मी सकाळी शक्यतो ब्लॉग शूट करत नाही। ऑफिसवरून आल्यावर ती जी झोप झालेली असते तीही फ्रेश असते, तर डिस्टर्ब होत नाही तिला। त्यामुळे मी शक्यतो संध्याकाळचं ब्लॉग करते ऑफिसमधून आल्यावर, त्यामुळे मी सकाळचा ब्लॉग शूट करत नाही। तर झोपलेली असते, उगाच तिला डिस्टर्ब होतं आणि मग मी गेली होती डॅडाला त्रास देत बसते। इथे आलेली आहे मायशू। नाही ओरडायचं, नो नो, ठीक आहे चला। तर मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आणि बघू आपण काय काय करतो। अवतार बघा सॉफ्टीचा कसं झालं। चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर कपडे लावले मी आधी मशीनला। सर्वात आधी म्हणलं कपडे मशीनला लावले की बाकीची कामं साईडला करता येतात, तर मी इथे मशीनला कपडे लावले। आणि त्याच्यानंतर रमजान स्टार्ट होतात, तर थोडंसं क्लिनिंग करायचं होतं, तर इथे मी क्लीन करत होते। बट ही मध्ये आली आणि माझ्या मागे लागली की मम्मी मला करायचं आहे। तिला नाही म्हणलं तर ती ऐकणार नव्हती, त्याच्यामुळे तिला म्हणलं ठीक आहे चल, तिच्यासोबत मी पण केलं आणि छान आम्ही दोघींनी असं क्लीन केलेलं आहे सगळं। त्याचबरोबर मी इथे चिकनची भाजी बनवायला घेतली होती, त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं होतं आणि कांदा उभा चिरून घेतला होता। इथे कुकरला मी चिकन लावलं होतं, मी ते शूट केलेलं नाही, बट त्याच्यामध्ये काय काय टाकले मी ते तुम्हाला सांगते। इथे तव्यामध्ये छान खोबरं घेतलं, तवा गरम करून त्याच्यामध्ये छान खोबरं, थोडंसं तेल टाकून खोबरं छान मी भाजून घेतलं। त्याचा छान असा कलर थोडासा चेंज होईपर्यंत खोबरं मी भाजून घेतलं। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप फास्ट होते आणि खायलाही खूप छान लागते, टेस्टी लागते। तर असं मी छान असं खोबरं घेतलं आहे आणि ते छान आता परतून इन द सेन्स छान खोबरं असं मी ते भाजून घेते। तर आता खोबरं भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा, म्हणजे खोबरं काढून घेणार आहे आणि कांदा पण सेम प्रोसेसमध्ये, म्हणजे कांद्यामध्ये पण तेल घालून छान असा कांदा पण मी भाजून घेणार आहे। तर इथे कांदा आणि खोबरं दोन्ही पण भाजून झालेलं आहे माझं। आता कांदा खोबऱ्यासोबत थोडीशी कोथिंबीर, आलं आणि लसूण, अर्धा इंच आलं आणि लसूणच्या 4-5 पाकळ्या, ते छान असं ग्राइंड करून घेणार आहे, छान असं वाटून घेणार आहे। तर असं हे झालेलं आहे वाटण रेडी। सोपं वाटण आहे, खूप काही किचकिच नाही आहे। आणि इथे मी चिकन शिजून ऑलरेडी घेतलं होतं। चिकनमध्ये शिजताना कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ थोडंसं, आणि कारण मला मायशूला भरवायचं होतं त्याच्यामुळे मी मीठ टाकलं होतं, बट मीठ नाही टाकत कोणी, मीठ, हळद आणि धने पावडर असं टाकून मी कुकरला छान शिट्ट्या घेतल्या होत्या 2। तर असं इथे चिकन शिजलेलं आहे पूर्ण। आता पातेलं छान ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तेल टाकून ते केलेलं वाटण आहे, हिरव्या कांदा लसूणचं वाटण, तर ते टाकून वाटण परतून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले, म्हणजे जो घरातला कांदा लसूण मसाला येतो तो कांदा लसूण मसाला, आणि एक कोणताही ऑप्शनल तुम्ही जो चिकन मसाला यूज करता तो चिकन मसाला यूज करून तुम्ही तो टाकू शकता त्याच्यामध्ये। असा कुठला स्पेसिफिक मसाला लागत नाही, आपले जे घरचे मसाले आहेत त्यातच ते खूप छान बनतं आणि आम्ही प्रेफर करतो कांदा लसूण मसाला, त्याच्यात सगळ्या भाज्या खूप छान होतात। तर इथे छान असं
परतून घेतले. कांदा मसाला असं सगळं छान, कांदा लसूण मसाला आणि चिकनचा मसाला टाकून असं छान वाटण मी परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चिकनचं जे आणि पाणी होतं ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आणि मिक्स केल्यानंतर ते छान उकळून दिलं. छान उकळी येईपर्यंत ठेवून दिलं. इथे छान बघा, तुम्ही बघू शकता चिकन उकळते छान असं. ते जेवढं छान उकळेल ना तेवढं छान त्याची टेस्ट होते. आणि हे झालेलं आहे आपलं रेडी चिकनची ग्रेव्हीची भाजी, म्हणजे रस्सा भाजी, चिकनची रस्सा भाजी. खूप सोपी पद्धत आहे, काहीच हार्ड नाही आहे. तर अशा प्रकारे मी काल संध्याकाळी जेवायला बनवलं होतं चिकन. बघू शकता किती छान टेम्पटिंग दिसतंय, ते मस्त तर्री आली वरती. तर अशा प्रकारे आम्ही बनवतो चिकनची रस्सा भाजी. हॅलो गाईज, तर आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आमचं जेवण वगैरे झालं. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर केली मी एक छान सोपी अशी चिकनची रस्सा भाजी केली आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. तर आणि रमजानची आमची हे चालली होती, क्लिनिंग चालली होती. तर रमजानसाठी आम्ही छान असं घर क्लीन केलेलं आहे. तर किचन स्टार्ट केलं, म्हणजे ऑलरेडी बेडरूम आणि हे क्लीन असतात, बट किचनमध्ये थोडेसे जे शेल्फ आहेत तर त्याला तेल उडतं आणि त्याच्यानंतर त्याचं थोडंसं चिकट होतात. तर ते आम्ही तर मंथली करतोच, बट स्पेसिफिक रमजानचं क्लिनिंग चालू आहे आमच्या घरात. आत्ता रमजानचे साफसफाई चालू आहे, रमजानची शॉपिंग चालू आहे अँड ऑल सगळं तयारी चालू आहे, कारण आता रमजान स्टार्ट होणार आहे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग आणि अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.